आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात असलेल्या आसगाव परिसरात आहोत। इथे काल मध्यरात्रीच्या दरम्यान 3 ते 4 तास मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे म्हणून आता सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। या परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता आमदार नरेंद्र भोंडेकर आले आहेत। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया, काय सांगाल नरेंद्र भाऊ, आज पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे? नाही, काल पण मी इथे आलो होतो, पण काल रात्री 12 वाजच्या नंतर इतकं पाण्याचा स्तर वाढला की जवळपास आपण पाहिलं तर रोडवरती 5-5 फीट पाणी आहे। आम्ही कमरेच्या वरती पाणी असताना आम्ही इथून सगळ्या अधिकाऱ्यांसोबत सकाळी 6 वाजेपासून फिरून राहिलो। तर एकंदरीत हे दिसून आलं की 100% आसगाव मध्ये सगळ्यांच्या गल्लीमध्ये पाणी आहे आणि 100% आज नुकसान झालेलं आहे। शेतीचं असेल, घराचं असेल, सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे। इतकंच नाही तर गोसेपासून तर कोंढा असेल, भावड असेल, आसगाव असेल, त्याच्यानंतर आपण इकडे पाहिला तर लावडी असेल, मोहरी आहे, बोरगाव आहे, हे सगळे गावाचं नुकसान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात इतिहासात इतकं कधीच पाणी म्हणजे 94 मध्ये सुद्धा एवढं पाणी नाही आला जितकं पाणी आता आलेलं आहे। हा नैसर्गिक 100% नुकसान आहे। नक्कीच शासनाने याचा 100% शेतीचा आणि घराचा आता पंचनामा न करता सरसकट मदत त्यांनी करायला पाहिजे। इव्हन जर आपण पाहिलं तर पशुचं सुद्धा जो नुकसान झालेलं आहे, कारण पशूंसाठी सुद्धा आता खाण्यासाठी काही व्यवस्था नाही आहे। तर नक्कीच प्रशासनाचे सगळे अधिकारी आहेत आमच्यासोबत। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण सांगितले की त्यांनी सुद्धा इथं यावं आणि सगळ्याचे सगळे हे जे काही आहे शासनाने रिपोर्ट तात्काळ इमिजिएट करावं। मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत सुद्धा बोलणार आहे आणि हे जे काय पवनी तालुक्यावरती आसमानी जी संकट आलेलं आहे, या संकटाचा सामना करण्यासाठी शासनाने भरीव मदत करायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांचे जे आहे नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे म्हणून आता कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता सरसकट त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना ज्या आहेत त्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या आहेत। रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।